नमस्कार मित्रांनो, माझे मत या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीला विनंती करण्यासाठी बनवला आहे की तुम्ही काहीही करा पण एकत्र लढा। पण आता सध्याचं तुम्ही जर वातावरण तुमचं पाहता की एकत्र असं दिसत आहे की तुम्ही एकत्र लढण्याच्या मनस्थितीत नसेल। काही करा पण तुम्ही एकत्र लढलं पाहिजे, कारण आम्हाला आमचं मतदान वाया घालवायचं नाही। कारण आम्हाला मतदान आमच्या पुरोगामी महाराष्ट्राला, संविधानवादी, आंबेडकरवादी यांना मतदान करायचं आहे। आम्हाला इनडायरेक्टली आरक्षण विरोधी, मनोवादी व अशा लोकांना, भ्रष्टाचारी, ईडी सीबीआयच्या लोकांना इनडायरेक्टली त्याचा फायदा होऊ नये याची खबरदारी खरं म्हणजे तुम्ही घ्यायला पाहिजे, पण तुम्ही घेताना दिसत नाही। बाळासाहेब आंबेडकरांनी मागच्या वेळा म्हटले होते की तुम्ही गोरगरीब जनता, वंचित समूहाला तुम्ही सत्तेत बसवा, जेणेकरून ईडी सीबीआयची त्यांना भीती राहणार नाही व ईडी सीबीआय त्यांच्यावरती काही कारवाई करू शकणार नाही। पण ती गोष्ट तुम्ही त्यांची ऐकत नाही, जेणेकरून तुम्ही तुमच्या आता जे शीट तुम्ही देत आहे ते सर्व सत्ता उपभोगलेले सगळे नेते मंडळी आहेत। परत जर त्यांना तुम्ही निवडून सीट दिला तर भविष्यात ते भाजपकडे जाणार नाही याची गॅरंटी तुम्हालाही नाही व त्यांना स्वतःलाही नाही। म्हणून बाळासाहेब आंबेडकर म्हणत होते की तुम्ही वंचित समूहाला सत्तेत बसवा, तरच ते एकनिष्ठ राहू शकतील व पुरोगामी महाराष्ट्राला एक दिशा देऊ शकतील। पण तसं तुमच्याकडून घडतेला दिसत नाही। पण काही वेळेवर जर लढला तर याचा फायदा 100% भाजपलाच होणार आहे। तर तुम्हाला जर तडजोड करता येत नाही पुरोगामी महाराष्ट्रासाठी, संविधानवादी महाराष्ट्रासाठी, तर नंतर बोंब मारून का उपयोग आहे? तर ते आधीच तुम्ही ते काय शीट शेअरिंगचं तडजोड करून त्याचा वाद मिटवून टाका व उद्या बाळासाहेब आंबेडकरांनी शेवटची डेडलाईन दिली आहे, त्याआधीच आज ती काय आहे तुमचा तोडगा काढून टाका व त्यांना सुद्धा योग्य ते सन्मान जागा द्या। त्यांना योग्य ती जागा, ते जे जिंकणाऱ्या जागा मागत आहेत त्या जिंकणाऱ्या जागा त्यांना द्या, तरच तयार होतील व भविष्यात एक महाविकास आघाडी सत्ता येऊ शकेल। तरच या पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आपण या महाराष्ट्रात राहण्याचे आपण पात्र आहोत। नाही तर मग परत ही मनोवादी आणि संविधान विरोधी सत्ता आली तर मग तुमचंही काय खरं नाही व गोरगरीब लोकांचंही काय महाराष्ट्रातल्या खरं नाही। त्याच्यावर अन्याय अत्याचार होत राहणार व नंतर तुम्ही सत्ता एकदा निवडणूक झाल्या, निकाल लागला की नंतर काही बोलणं उपयोगाचं नाही। मग त्यासाठी तुम्ही तडजोड करा व बाळासाहेब आंबेडकरांना एकत्र घेऊन त्यांच्यासाठी सीट शेअरिंग योग्य ते जागा त्यांना सोडा, तुमच्यासोबत ते येऊ शकतील आणि मगच एक मोठी शक्ती उभा राहील व महाविकास आघाडी व महाराष्ट्रात एक सत्ता, गोरगरिबात सत्ता निर्माण होऊ शकते। आज महाविकास आघाडीची शरद पवार गट, उद्धव गट यांची मातोश्रीवर बैठक आहे। तर या बैठकीत नक्कीच काहीतरी आशावादी निर्णय होईल व वंचित बहुजन आघाडीबद्दल काहीतरी निर्णय होईल व त्यांनासुद्धा महाविकास आघाडीमध्ये सामील करून घेण्यात येईल, अशी सकारात्मक चर्चा होईल अशी अपेक्षा आपण ठेवू। जेणेकरून जर एकत्र महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी, तर नक्की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सत्ता येणारे 100% खरं आहे। पण यासाठी महाविकास आघाडी सर्व घटक पक्षाने सुद्धा याचा विचार केला पाहिजे व प्रमुख पक्षाने सुद्धा याचा विचार केला पाहिजे। तर मित्रांनो, आता ही निवडणूक खरी महाराष्ट्रात दिशा देणारी निवडणूक आहे। जर तुम्हाला सत्तेत यायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीशिवाय तुम्हाला पर्याय नाही व त्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांना योग्य तो त्यांना जागा, त्यांच्या जिंकून येणाऱ्या जागा त्यांना दिल्या पाहिजे। जर तुम्ही पडणाऱ्या जागा दिला तर ते आजहीच तयार होणार नाहीत व भविष्यात ते निर्णय घेतला की नंतर तुम्ही त्यांच्या नावानं बोंब मारून नका, ए टीम व बी टीमचं तुम्ही त्याचा आरोप करू नका। ते भविष्यात तुम्हाला त्याचा धोका होणार आहे। त्यातल्या बऱ्याच सीट तुमच्या पडू शकतील व त्यांचा फायदा फक्त भाजपलाच होणार आहे व आम्हाला आमचे मतदान वाया घालवायचं नाही। आम्हाला काहीही करून पुरोगामी वाद्यांना, आंबेडकरवादी वाद्यांना, संविधानवाद्यांना आम्हाला मतदान आमचं करायचं आहे। यासाठी तुम्ही निर्णय घ्या, अन्यथा आमचं मत जर तुम्ही जर वेगवेगळं लढला तर आमचं मत हे पूर्णपणे वाया जाईल व संविधानवादी, मनोवादी लोकांना आमचं मत डायवर्ट होईल। असं काही तुम्ही करू नका की महाराष्ट्र जनतेवर अन्याय होईल। काही करा पण तुम्ही एकत्र लढा। व आंबेडकरांनी याआधी सभेतून सांगितलं होते की गोरगरीब जनता व वंचित समूहाला जर तुम्ही तिकीट दिला तर त्यांच्यावरती ईडी सीबीआयचा आरोप लागणार नाही व स्वतः आंबेडकरसुद्धा असे एकमेव घटक आहेत की पूर्णपणे मोदीवर, भाजप सरकारवर सडकून टीका करत आहेत। असा जे भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये दुसरा नेताच नाही, पण त्याचा फायदा तुम्हाला महाविकास आघाडीला होऊ शकतो। जर तुम्ही एकत्र लढला तर त्या सडकून टीका फक्त बाळासाहेब आंबेडकर करू शकतील